एका बाजूला प्रचंड मोठा पॅसिफिक महासागर, दुसऱ्या बाजूला अटलांटिक महासागर असून देखील अमेरिकेला नेहमी या गोष्टीची भीती वाटत असते की आपल्या देशावर कुणीतरी हल्ला करेल मिसाईलच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून. कारण जगभरामध्ये अमेरिकेला पाण्यात पाहणाऱ्या देशांची संख्या काही कमी नाही आणि हे अमेरिकेला देखील माहिती आहे. त्यामुळे 2026चा अॅन्युअल थ्रेट असेसमेंट म्हणजे अमेरिकेला कुठल्या कुठल्या देशांच्यापासून धोका आहे, काय होऊ शकतं नाही शकतं याच्याबद्दलचा एक रिपोर्ट अमेरिकेच्या तुलसी गबार्ड ज्या डिरेक्टर आहेत नॅशनल इंटेलिजन्सच्या, त्यांनी सिनेटच्या इंटेलिजन्स कमिटी समोर सादर केला. त्यांच्या या रिपोर्टबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे या रिपोर्टमध्ये त्यांनी पाकिस्तानला अमेरिकेसाठी भविष्यात असणारा धोका असं म्हटलंय. म्हणजे थोडक्यात पाकिस्तान आणि इराणला एकाच कॅटेगरीमध्ये ठेवलंय, जे देश अमेरिकेच्या विरोधात जाऊ शकतात किंवा अमेरिकेवर डायरेक्ट हल्ला करण्यासाठी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल बनवण्याचा प्रयत्न करतायत. नेमकं या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय आणि पाकिस्तान अमेरिकेचं टार्गेट कसं काय असू शकतो येणाऱ्या भविष्यकाळात याबद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तुलसी गबार्ड ज्या अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या डायरेक्टर आहेत, त्यांनी 2026चा अॅन्युअल थ्रेट असेसमेंटचा एक रिपोर्ट तिथल्या सिनेटच्या कमिटी समोर सादर केला. या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की रशिया, चीन, पाकिस्तान, इराण आणि नॉर्थ कोरिया हे सगळे देश इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल बनवण्याचा प्रयत्न करतायत, ज्या बॅलिस्टिक मिसाईल कन्व्हेन्शनल लोड तर वाहून नेतीलच, त्याशिवाय न्यूक्लिअर पेलोड सुद्धा घेऊन जाऊ शकतील आणि डायरेक्ट मारा करू शकतील. आता इथं थोडं हे समजून घेणं गरजेचं आहे की इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, ज्याला ICBM असं शॉर्टकटमध्ये म्हटलं जातं, याचा अर्थ काय असतो. तर ज्या काही मिसाईल्स असतात त्या मिसाईलची एक पर्टिक्युलर रेंज असते, 1000 किलोमीटर, 2000 किलोमीटर वगैरे वगैरे. एका खंडापासून डायरेक्ट दुसऱ्या खंडावर मारा करू शकणारी जी बॅलिस्टिक मिसाईल असते तिला म्हणतात इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल. म्हणजे आंतरखंडीय, म्हणजे एका खंडावरून डायरेक्ट दुसऱ्या खंडावर. सहसा 5500 किलोमीटर पेक्षा जास्त ज्या मिसाईलची रेंज असते त्याला इंटरकॉन्टिनेंटल असं म्हटलं जातं. त्यामुळं अमेरिकेचं असं म्हणणं आहे की हे जे सगळे देश आहेत हे सगळे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामध्ये पाकिस्तान, इराण आणि नॉर्थ कोरिया सुद्धा आहेत. आणि म्हणून पाकिस्तान हा अमेरिकेसाठी येणाऱ्या काळातला धोका आहे, कारण मग पाकिस्तानच्या मिसाईलच्या डायरेक्ट टप्प्यात अमेरिका सुद्धा येऊ शकतो आणि पाकिस्तानकडे न्यूक्लिअर असेट्स तर अगोदरपासून आहेत, न्यूक्लिअर बॉम्ब ऑलरेडी आहे. त्यांनी समोर जो रिपोर्ट सादर केला त्याच वेळेला त्या बोलत होत्या, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की नॉर्थ कोरियाकडे अशी कपॅसिटी ऑलरेडी आहे. म्हणजे त्यांनी इंटरकॉन्टिनेंटल ऑलरेडी बनवलाय. आता त्याची कपॅसिटी अमेरिकेला माहिती आहे की डायरेक्ट अमेरिकेच्या मेनलँडवरती म्हणजे मुख्य भूमीवरती हल्ला करू शकतात. बाकीच्या देशांना अशा प्रकारे डायरेक्ट हल्ला करण्यासाठी 10,000पेक्षा जास्त किलोमीटरची रेंज असलेली मिसाईल हवी. आता इथं दुसरी गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे रशिया आणि चीन या दोन देशांच्याकडे ऑलरेडी ICBM आहे. म्हणजे ते डायरेक्ट अमेरिकेच्या मेनलँडवर हल्ला करू शकतात. पण अमेरिकेला या दोन देशांची भीती वाटत नाही. तशी भीती वाटण्याचं कारण नाही, कारण हे दोन्ही देश देखील जबाबदार देश आहेत आणि ते डायरेक्टली अशा प्रकारचा हल्ला करणार नाहीत. पण अमेरिकेला भीती वाटते ती इराण आणि पाकिस्तान यांची. इराणनं आजच एक गोष्ट दाखवलेली आहे, त्यांनी दिएगो गार्शिया बेटावरती डायरेक्ट हल्ला केलाय. म्हणजे इराणवर 4000 किलोमीटर रेंजची मिसाईल ऑलरेडी आहे, त्यांच्याकडे याच्यापेक्षा जास्तची असू शकते, अजून कुणाला माहिती नाही. पाकिस्तानचा सुद्धा अमेरिकेला धोका वाटतो, पण भारताचा धोका मात्र अमेरिकेला वाटत नाही. भारताकडे ऑलरेडी 5000 किलोमीटर रेंज असणारी अग्नि-5 ही मिसाईल आहे, पण तरीही या रिपोर्टमध्ये भारताचं नाव घेतलेलं नाही. भारताची जी नवीन अग्नि-6 मिसाईल सिस्टीम असणार आहे ती तर 10 ते 12,000 किलोमीटर रेंजची असणार आहे आणि ती डायरेक्ट अमेरिकेला टप्प्यात घेऊ शकते, डायरेक्ट अटॅक करू शकते. पण तरी देखील या रिपोर्टमध्ये भारताचं नाव घेतलेलं नाही. याचं कारण काय ते तुम्हाला या व्हिडिओच्या मी शेवटी सांगेनच, पण तोपर्यंत लक्षात घ्या की भारताला याच्यामध्ये घेतलेलं नाही. दुसरे एक त्यातलं महत्त्वाचं कारण हे आहे की भारत हा एक रिस्पॉन्सिबल कंट्री आहे, एक जबाबदार देश आहे. इथं लोकशाही आहे, इथं कोणतेही निर्णय अशा पद्धतीने घेतले जात नाहीत. पूर्वी काँग्रेसचं राज्य होतं, आता BJPचं राज्य आहे, पण अशा प्रकारे कुठल्याही एका माणसाच्या लहरीप्रमाणे निर्णय घेतला जात नाही, दुसऱ्यावरती हल्ला केला जात नाही. खरं तर पाकिस्तान अशा प्रकारची मिसाईल बनवण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण पाकिस्तानची आता जर त्यांची सगळ्यात लॉंग रेंज मिसाईल जर कुठली असेल तर शाहीन 3 नावाची त्यांची एक मिसाईल आहे. तिची कपॅसिटी, तिची रेंज फक्त 2750 किलोमीटर आहे. मग 2750 ची रेंज असणारा देश डायरेक्ट 12,000ची रेंजचं मिसाईल बनवू शकणार नाही. पण तरी देखील पाकिस्तानची अमेरिकेला भीती वाटते, हे इथं सत्य आहे. तुलसी गबार्ड यांनी याच रिपोर्टमध्ये असं सांगितलं की या सगळ्या देशांनी मिळून, म्हणजे आता मगाशी म्हटलं तसं चीन आणि रशियाकडे ऑलरेडी मिसाईल आहे,
त्यामुळे आता सध्या साधारणपणे 3000 अशा मिसाईल जगात आहेत ज्या डायरेक्ट अमेरिकेवर अटॅक करू शकतात, पण भविष्य काळात हा आकडा वाढून 2035 पर्यंत 16,000 मिसाईल्स अशा असतील असं त्यांचं म्हणणं होतं. याबद्दल पाकिस्तानकडून जशा पद्धतीची प्रतिक्रिया यायला पाहिजे होती तशीच प्रतिक्रिया आलेली आहे. पाकिस्ताननं यामध्ये असं म्हटलंय की जो काही रिपोर्ट सादर केलाय तो खरं तर पाकिस्तानवर अन्याय करणार आहे. पाकिस्तान अशा प्रकारची कोणतीही ICBM बनवतच नाहीये. उलट भारतच अशा प्रकारची ICBM म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल मिसाईल बनवतोय जी अमेरिकेवर डायरेक्ट हल्ला करू शकेल. भारताकडे अग्नी 5, अग्नी 6 सारख्या मिसाईल्स आहेत आणि इतरही काही मिसाईल्स ते बनवत आहेत असं पाकिस्ताननं सांगितलं. खरं तर त्यांना भारताचं नाव घ्यायची गरज नव्हती, पण त्यांनी असंही सांगितलं की पाकिस्तानचा जो काही मिसाईल सिस्टीमचा प्रोग्राम आहे तो सगळा भारताला समोर ठेवून भारताकडचा धोका टाळण्यासाठी म्हणून केलाय. त्यामुळे डायरेक्ट अमेरिकेवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कोणताही इंटेंट नाही. आम्ही फक्त भारताला समोर ठेवून आमचं काम करतो असं थोडक्यात पाकिस्तानला सांगायचं आहे. पाकिस्तानचं मी म्हटलं तसं त्यांची कपॅसिटी नाही, त्यांच्याकडे आता ती क्षमता नाही, ते करू शकणार नाहीत. पण तरी देखील त्यांच्याकडं न्यूक्लिअर असेट्स किंवा न्यूक्लिअर वॉरहेड्स असल्यामुळे अमेरिकेला भीती वाटते. त्यांनी दुसऱ्या कोणत्या माध्यमातून अशा प्रकारचे वॉरहेड्स जर अमेरिकेवर टाकले तर कदाचित अमेरिका उद्ध्वस्त होऊ शकते अशी अमेरिकेला भीती वाटते. या रिपोर्टमध्ये भारताचं नाव न घेण्याचं एक कारण तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की भारत एक जबाबदार देश आहे. पण यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं कारण हे आहे की तुलसी गबार्ड ज्या अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या डायरेक्टर आहेत त्या एक हिंदू व्यक्ती आहेत. आता तुलसी गबार्ड ह्या जन्मानं अमेरिकनच आहेत, त्या भारतीय वंशाच्या नाहीत. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारलेला आहे आणि त्या हिंदू आहेत. त्यामुळे त्यांना भारताबरोबर एक प्रकारचं ओढ आहे. भारताच्या बाजूनं त्या जनरली अनेक वेळा राहिलेल्या दिसतात आपल्याला. भलेही अमेरिकेतले कोणतेही हिंदू असतील तर ते शेवटी अमेरिकन असतात आणि अमेरिकेच्या हिताचा विचार करतात. पण तरी देखील त्यांनी पाकिस्तानला स्पेसिफिकली यामध्ये ठेवलंय. या ज्या 5 देशांच्याकडून धोका आहे याच्या लिस्टमध्ये ठेवलंय. त्यामुळं खरं तर भारतानं त्यांचे आभारच मानले पाहिजे, जेणेकरून अशी शक्यता भविष्यात निर्माण होऊ शकते की आता इराणचा नंबर आलाय. भविष्यात इराणचं जेव्हा काम कंप्लीट होईल तेव्हा पाकिस्तानचा नंबर येईल. भलेही तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात येणार नाही, कारण पाकिस्तान हुजरेगिरी करण्यामध्ये एक नंबरचा देश आहे. त्यामुळे तो डोनाल्ड ट्रम्प आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी जे काय करायचं करेल, आपल्या देशाची सगळे दरवाजे उघडे करून ठेवेल, आपलं सगळं आहे ते देईल. पण भविष्य काळात पाकिस्तानला ही हिपोक्रेसी कायम ठेवता येणार नाही. रशियाबरोबर, चीनबरोबर आणि अमेरिकेबरोबर एकाच वेळी सगळ्यांच्या बरोबर जी गोडीगुलाबी करायचा प्रयत्न पाकिस्तान करत असतो ते त्यांना जमणार नाही आणि कदाचित त्याचा फटका पाकिस्तानला बसू शकतो. म्हणून तुलसी गबार्ड यांनी पाकिस्तानला या रिपोर्टमध्ये ठेवणं हे भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. पाकिस्तानपासून अमेरिकेला धोका आहेच. पाकिस्तानकडे न्यूक्लिअर वेपन्स असणं ही अमेरिकेची चूक होती, अमेरिका कधीही मान्य करणार नाही. पण अमेरिकेला ही चूक दुरुस्त करायची असेल तर पाकिस्तानचं डिन्यूक्लिअरायझेशन करायला पाहिजे, जे येणाऱ्या काळात होऊ शकतं. असे भरपूर चान्सेस आहेत. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुम्हाला काय वाटतं? पाकिस्तानचं डिन्यूक्लिअरायझेशन म्हणजे त्यांच्याकडचे न्यूक्लिअर असेट्स संपवण्याचं काम होऊ शकतं का? केलं पाहिजे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.